पास्को सारखा मोठा उद्योग जिथं हजारो लाखो युवकांना नोकऱ्या लागल्या असतात तो गेला ना. आता ते कोणते उद्योग आणतात, काय करतात, ते महाराष्ट्र विकतात हे आपल्याला समजेल भविष्यात. पुरवणी मागण्या जे सरकार 94,000 कोटीपर्यंत मागत असेल, बजेटच्या बरोबरीने येत असेल, तर राज्याच्या तिजोरीचा किती दिवाळा निघाला याचा आपल्याला त्याचा अर्थ लागतो आहे. आजही आपली पुरवणी मागण्यावर तो विषय उपस्थित केलेला आहे. त्यामुळे थांबणार नाही याचा अर्थ ते विकायचं पूर्ण तयारी करतायत का आई त्याचा अर्थ निघतो आहे. सिडिशनचा कायदा कसा कसा कुठे कुठे वापरतात बघा. हीच मानसिकता ब्रिटिशर्सची होती, हीच मानसिकता यांची आहे. ईव्हीएम किंवा निवडणूक आयोगाच्या विरोधात बोलणं म्हणजे देशाच्या विरोधात बोलणं नाही, भाजपच्या विरोधात बोलणं म्हणजे देशाच्या विरोधात बोलणं नाही. भाजप म्हणजे देश नाही, निवडणूक आयोग म्हणजे देश नाही. निवडणूक आयोगाने जर काही चुकीचं केलं असेल, कुठेही अनियमितता असेल, भ्रष्ट कारभार असेल, चुकीचा कारभार असेल, तर आम्हाला अधिकार आहे, तो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे की तो विषय तुम्ही उचलून धरा. आज मुख्यमंत्री महोदयांनी राज्यपालाच्या अभिभाषणावरचं जे उत्तर या ठिकाणी दिलं, खरं तर निवडणूक आयोगाला जे काही प्रश्न आम्ही उपस्थित केलेला आहे ते निवडणूक आयोगाने उत्तर द्यायचं आहे. 76 लाख मतं हे रात्रीच्या अंधारात झाले कसे? महाराष्ट्रामध्ये 1 लाख बूथ आहे ते आम्हालाही माहिती आहे, पण प्रत्येक बूथवर काय 76 मतं झालीत काय? व्हिडिओज आहेत, फोटोज असतात. निवडणूक आयोगाने अजूनपर्यंत आम्हाला दिलं नाही, पण निवडणूक आयोगाची वकिली आज मुख्यमंत्री करत असताना आपण पाहिलेली आहे. म्हणजे दाल में काला है नहीं है, दालच काली है, अशी परिस्थिती आज या ठिकाणी आहे. निवडणूक आयोगाने आम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर वेळेत दिलं पाहिजे, पण ते देऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे विषयाला डायव्हर्ट करण्याचा एक प्रयत्न ईव्हीएममधून निवडून आलेलं ईव्हीएम म्हणजे त्याचा लॉंग फॉर्म मी तुम्हाला सांगतो. एव्हरी वोट महाराष्ट्र फॉर MVA असा होता, पण आता ते त्याची वकिली ते करतात आहेत. याचाच अर्थ दाल में काला आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या बद्दलचं काही एंटी मोमेंट त्या ठिकाणी होत्यात असं त्यांनी सांगितलं. सरकार यांचं होतं, यांचं सरकार आहे. जे कोणी महाराष्ट्रामध्ये या पद्धतीची मोमेंट असेल कारवाई करायचे अधिकार त्यांचे आहेत. इथं आज एवढी मोठी लोक आली, त्याच्यामध्ये कोण आहेत त्यांच्याजवळ व्यवस्था आहे, सरकार ते आहेत. पण राहुल गांधीच्या एका चांगल्या उपक्रमाला ज्यावेळेस राहुल गांधीजींनी ही भारत जोडो यात्रा सुरू केली त्यावेळेस देशातला प्रत्येक माणूस हा घाबरलेला होता. हिंदू, मुसलमान, सिख, ईसाई या विविध जाती धर्मातली लोक घाबरलेली होती. नरेंद्र मोदीचं सरकार हे हुकुमशहा पद्धतीचं चाललेलं होतं आणि अशा वेळेस देशाच्यासाठी, देशाच्या एकात्मतेसाठी, देशाच्या संविधानासाठी कन्याकुमारी ते काश्मीर राहुल गांधीजी चाललेत. आणि त्याच्यामध्ये कोणी एंटी मोमेंट असेल तर ते बघण्याचं काम यांचं होतं. यांचे पोलीस तिथं होते, पण या पद्धतीचं त्या एका चांगल्या मोमेंटला गालबोट लावण्याचं पाप जे मुख्यमंत्री करतात आहेत, कोण असतील एंटी मोमेंट त्याला कारवाई केली पाहिजे. त्याचं समर्थन आम्ही करत नाही. काश्मीरमध्ये आपल्याला पाहिलं असेल की ज्यावेळेस राहुल गांधीजी जात होते तिथल्या लाल चौकामध्ये तिथं तिरंगा फडकवायचा आहे, त्यावेळेस केंद्र सरकारने सांगितलं की तुमच्या जीवाला धोका आहे. राहुलजीने सांगितलं की ही माझी पांढरी जी टी-शर्ट आहे ती लाल झाली तरी चालेल, तुम्ही संरक्षण दिलं नाही तरी चालेल, पण मी त्या ठिकाणी जाऊन लाल चौकात तिरंगा फहरवेल.
अशी धमक ठेवणारं नेतृत्व राहुल गांधीच्या रूपाने या देशाला मिळालं, पण त्या राहुल गांधींच्या नेतृत्वाला गालबोट लावण्याचं पाप महाराष्ट्राच्या विधानसभेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. जे कोणी अँटी सोशल व्यवस्था असेल त्यांच्यावर कारवाई करावी. त्याला कोणी त्यांच्या जो पुरावे असतील त्याला कोणी विरोध करायचं कारण नाही, पण या पद्धतीनं राहुल गांधीजीवर पर्यायनं या पद्धतीची टीका करण्याचा अधिकार राज्याच्या मुख्यमंत्र्याला नाही. ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. पहिल्या दिवशीपासून आम्ही बीड आणि परभणीच्या भूमिकेला घेऊन विधानसभेमध्ये भांडतो आहे. 2 दिवसानंतर 101 ची चर्चा लागते. तिच्यावर 2 दिवस चर्चा झाली, अजून मुख्यमंत्री त्याच्यावर उत्तर देत नाही. होता उद्या 11 वाजता देणार. उद्या उत्तर काय मिळतं त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्यांनी आज काही जे भाषण केलेलं आहे ते भाषण उद्या खऱ्या अर्थानं उतरतं की नाही उतरत, उद्या ते ज्या पद्धतीचे काय निर्णय घेतील बीड आणि परभणीमध्ये याच्यावर आमचं लक्ष आहे. नाही तर बोलाचाच भात न बोलाचीच कढी असं होता कामा नये असं आम्हाला वाटतं. ज्या राज्यावर 2014 पर्यंत 2 लाख कोटीचं कर्ज होतं ते आज 10 लाख कोटीवर गेलं. महाराष्ट्रातले उद्योग, गुजरात बोललं तर त्यांना राग येतो, पण ते गेलेच आहेत. पास्को सारखा मोठा उद्योग जिथं हजारो लाखो युवकांना नोकऱ्या लागल्या असतात तो गेला ना. आता ते कोणते उद्योग आणतात, काय करतात, हे महाराष्ट्र विकतात हे आपल्याला समजेल भविष्यात. पुरवणी मागण्या जे सरकार 94,000 कोटीपर्यंत मागत असेल, बजेटच्या बरोबरीनं येत असेल, तर राज्याच्या तिजोरीचा किती दिवाळा निघाला याचा आपल्याला त्याचा अर्थ लागतो आहे. आजही आपली पुरवणी मागण्यावर तो विषय उपस्थित केलेला आहे. त्यामुळे थांबणार नाही याचा अर्थ ते विकायचं पूर्ण तयारी करतायत का हाही त्याचा अर्थ निघतो आहे. पण भविष्यात बघू. आज त्यांचं भाषण, आज त्यांना महाराष्ट्राच्या लोकांचं जे बहुमत मिळालं असं ते म्हणतात आहेत. मार्कंडवाडीचा जो उल्लेख त्यांनी केलेला आहे, खरं तर मार्कंडवाडीच्या बाबतची भूमिका मांडत असताना मुख्यमंत्री तिथल्या लोकांना, आमचे तिथले आमदार त्यांना घाबरवत आहे असं तिथल्या लोकांचं सांगताय. मी स्वतः जाऊन आलो मार्कंडवाडीमध्ये. स्वतः मुख्यमंत्र्यांनी जावं, तिथल्या लोकांशी भेटावं आणि मॉक पोलिंग करायचा त्यांचा अधिकार आहे, तो करू द्यावा. का सरकार घाबरत आहे? गावागावामध्ये लोक ठराव घेतात आहेत की आम्ही दिलेले मतं यांना दिले नाही. हे सरकार आमच्या मताचं नाही. हे सरकार बहुमतात आलं, एवढ्या मोठ्यानं 5वी बहुमत घेतलं. हे सरकारचा उत्सवसुद्धा जनतेमध्ये नाही, यांच्या मंत्रिमंडळात नाही, यांच्या आमदारात नाही. त्यामुळे सांगायचं तात्पर्य असं की आज मुख्यमंत्र्यांनी जे भाषण केलेलं आहे त्या भाषणातली आता वस्तुस्थिती पुढच्या काळात पुढे येणारच आहे. त्यांच्या कारकिर्दीमध्ये तो आम्हाला लक्षात येणार आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. आम्ही सर्वच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुंबईचे आमदार म्हणून आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी केली होती की कलेक्टर लँड ते फ्री होल्ड लँड करण्यासाठी जो प्रीमियम आकारला जातो ती पॉलिसी वाढवून साधारणपणे 1% आणावी. लोकांना गृहनिर्माण संस्थेना मदत होईल याची आज मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केलेलं आहे की ती पॉलिसी वाढवली जाईल. साधारणपणे 5% ते आणलं जाईल. मी त्यांचे आभार मानतोच, कारण आमच्या मागणीला यश आलेलं आहे. तरी देखील पुन्हा एकदा आम्ही प्रयत्न करत आहोत की 5% नाही तर ते 1%वर यावं, जेणेकरून गृहनिर्माण संस्थेना अजून मदत होईल. बघा, या राज्यामध्ये एक तर गृहमंत्री नाही आहेत. गृहमंत्री कोण आहेत अजून आतापताच नाही आहे. कायदा सुव्यवस्थेचं परिस्थिती आपण पाहत आहे. आपल्याला बीडमध्ये काय झालं, परभणीमध्ये काय झालं, राजकीय हल्ले सुरू झालेले आहेत आणि कुठच्याही राजकीय पक्षाची अशी तोडफोड करणं कार्यालयाची हे कितपत योग्य आहे? हे रिफ्लेक्शन आहे राज्याच्या सरकारवर, मुख्यमंत्र्यांवर. कारण आत्ता तरी गृहमंत्री कार्यरतच नाहीत, कोण आहेत आम्हाला माहिती नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपण पाहत आहे की परवापासून, म्हणजे जेव्हापासून केंद्राच्या गृहमंत्री महोदयांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, देशाचा अपमान केला, संविधानाचा अपमान केला, त्यानंतर देशभरात काही जगभरात ह्याचे पडसाद उमटत आहेत. लोक आंदोलन करत आहेत, निषेध व्यक्त करत आहेत आणि तो निषेध कुठे ना कुठेतरी डायव्हर्ट व्हावं म्हणून त्यांनी ते आंदोलन आज केलेलं आहे. पण हे काय घाबरणारे आमचे कार्यकर्ते कोणी नाही आहेत. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत,
जरी आम्हाला अर्थात अजूनही या निवडणुकीवर विश्वास किंवा हे मॅन्डेट जे मिळालं त्याच्यावर प्रश्नचिन्ह असेल, ठीक आहे, हा एक वेगळा विषय झाला. पण सत्य परिस्थिती आत्ता अशी आहे की निवडणूक आयोगाने असेल, ह्यानं आत्ता सत्ताधारी पक्षात बसवलेलं आहे, आम्हाला विरोधी पक्षात बसवलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते नुसते एका पक्षाचे नाही आहेत, त्याच्यात विरोधी पक्षाचे देखील अनेक विषय असू येतात. माझ्या मतदारसंघातले असतील, कोणाच्या अजून मतदारसंघातले असतील. आमच्या मतदारसंघातले विषय सोडवणं ही तेवढीच जबाबदारी त्यांची आहे जेवढी त्यांची जबाबदारी त्यांच्या पक्षातल्या लोकांची आहे. आणि हे सगळं होत असताना आम्हाला देखील जनतेने निवडून दिलेलं आहे, अनेक लोकांनी मतदान केलेलं आहे, सोबत केलं असेल, विरोधात केलं असेल, पण जनतेचे विषय सोडत असताना सरकारने कुठेही त्यांची जी शपथ आहे ना की भेदभाव न करता न्याय केला जाईल, मला वाटतं त्या शपथीला जागणं गरजेचं आहे. आणि तीच शपथ सांगते की सगळ्या बाजूच्या पक्षाच्या आमदारांना मदत पूर्णपणे करणं ही त्यांची जबाबदारी ती पार पाडली पाहिजे. त्याच नात्याने आम्ही जातो त्यांच्याकडे. सेडिशनचा कायदा कसा कसा कुठे कुठे वापरतात बघा. हीच मानसिकता ब्रिटिशर्सची होती, हीच मानसिकता यांची आहे. EVM किंवा निवडणूक आयोगाच्या विरोधात बोलणं म्हणजे देशाच्या विरोधात बोलणं नाही, भाजपच्या विरोधात बोलणं म्हणजे देशाच्या विरोधात बोलणं नाही. भाजप म्हणजे देश नाही, निवडणूक आयोग म्हणजे देश नाही. निवडणूक आयोगाने जर काही चुकीचं केलं असेल, कुठेही अनियमितता असेल, भ्रष्ट कारभार असेल, चुकीचा कारभार असेल, तर आम्हाला अधिकार आहे, तो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे की तो विषय तुम्ही उचलून धरा. सरकारमधली लोक, अनेक लोक असे आहेत जे आंबेडकर प्रेमी आहेत. कारण काय, ते इतर पक्षांमधून भाजपमध्ये गेलेत. अनेक लोक मूळ भाजपचे नाही आहेत, त्यांची विचारधारा मूळ भाजपची नाही आहे. अनेक त्यांचे मित्रपक्ष. आता मला तुम्ही सांगा, आठवले साहेब काय बोललेत का असून? त्यांना प्रश्न विचारला गेलाय का? नितीश कुमारजींची काय भूमिका असेल, चंद्रबाबूंजींची काय भूमिका असेल, दादांची काय भूमिका असेल? गद्दार यांची तर सोडा, ते काय कुठेही काही भूमिका घेतात. पण चिराग पासवानची काय भूमिका असेल? ह्या सगळ्या लोकांची भूमिका जर कळली आम्हाला तरी चांगलं होईल. कारण काय झालेलं आहे, ज्या महामानवांनी आपल्याला सर्वांना अधिकार दिला या संसदेत यायला, या विधानभवनात यायला, या सदनात यायला, त्याच सदनामध्ये अनेक आंबेडकर प्रेमी जनता म्हणजे देशप्रेमी जनता म्हणजे संविधानप्रेमी जनता आहे. त्यांचा अपमान देखील परवा झालेला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे उत्तर दिलं ते उत्तर पाहता महाराष्ट्रामध्ये आज मितीला कोणतीच समस्या नाही आहे. आणि मागच्या 2.5 वर्षामध्ये एवढा महाराष्ट्र जोरात प्रगतीपथावर आहे की त्यामुळे आता कुठचाच दुष्काळ या महाराष्ट्रात होणार नाही असंच त्यांच्या भाषणातून जाणवत होतं. आज तुम्ही बघत असाल की सोयाबीनच्या खरेदीबाबत आज केंद्र सरकारने जरी सांगितलं असेल की मॉइश्चर असलेल्या सोयाबीनची खरेदी करा, तरी देखील खालपर्यंत कोणत्याही सूचना गेलेल्या नाही आहेत. सोयाबीन खरेदीची केंद्र वाढवली पाहिजेत, ती देखील वाढवली गेलेली नाही आहेत. केवळ शेतकऱ्यांना भाषणाच्या माध्यमातून भूलथापा द्यायच्या आणि त्यांना भुलभुलैया करायचं, एवढंच काम शेतकऱ्यांच्या बाबतीत आजच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून सगळ्यांसमोर आलेलं आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या बाबत माननीय मुख्यमंत्री बोलले, परंतु मराठी भाषा जिवंत राहिली पाहिजे म्हणून मराठी शाळा महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये ज्या बंद पडत आहेत त्यावरती हे सरकार काय उपाययोजना करणार याबद्दल एक चकार शब्द देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आपल्या भाषणात काढला नाही. वाढवण बंदराच्या बाबतीत बोलले, त्या ठिकाणी भरणी टाकून इंटरनॅशनल एअरपोर्ट तयार करण्याबाबतची मागणी आमचीच होती, त्यामुळे भविष्यात ते होईल असं देखील ते म्हणाले असले तरी देखील हे सगळं करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी ते करायचं महाराष्ट्रासाठी असं म्हणतायत, 2.5 वर्षात महाराष्ट्राची प्रगती केली असं म्हणतायत, 2.5 वर्षात उद्योग बाहेर न जाता आम्ही उद्योग महाराष्ट्रात आणले असं जे म्हणतायत, तर आज महाराष्ट्रातील तरुण हा बेरोजगार काय हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून केवळ राज्यपालांच्या अभिभाषणावरती आपल्याला बहुमत आहे म्हणून जनतेसमोर हेच सांगायचं की आपण आम्हाला जे बहुमत दिलं आहे त्यामुळे महाराष्ट्राला आता काही कमी पडणार नाही. परंतु आर्थिक स्थिती ही महाराष्ट्राची दिवाळखोरीची असताना या सगळ्या विकास कामांना गती कशा पद्धतीने देणार हे मात्र माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितलेलं नाही. आणि त्यामुळे आजचं मुख्यमंत्र्यांचं राज्यपालाच्या अभिभाषणावरती जे उत्तराचं भाषण होतं ते केवळ महाराष्ट्रातल्या जनतेला
या ठिकाणी मुंगेरीलाल की हसीन सपने दाखवण्यासारखं होतं असं आमचं विरोधी पक्षाचं मत आहे. हे जे आहे ते फोफावत चाललेलं आहे आणि हे कुठेतरी त्याला बंदोबस्त मिळाला पाहिजे किंवा त्याला थांबवलं पाहिजे. त्यासाठी ह्याच्यावर कार्यवाही हवी ही माझी अपेक्षा आहे. आणि संविधान आणि कायदा हा देशामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, भारतामध्ये आहे आणि तो कायदा इथे पाळला जावा अशीच मला अपेक्षा आहे. ते त्यांच्यावर कडक कार्यवाही हवी एवढीच मी म्हणेन आणि ताबडतोब हवी, त्वरित व्हावी ही अपेक्षा करते. कारण जर संविधानाचं राज्य असेल तर त्यांनी आम्हाला दाखवून द्यावं. कारण अमित शहांच्या वक्तव्यावरून तर आपल्याला असं दिसतंय की इथे कायदा आणि त्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वास आणि संविधानाचा किती विश्वास आहे ते आपल्याला त्यांच्या वक्तव्यातून कळून आलेलं आहे. आणि त्यांच्यावर त्यामुळे ह्या मार्गाने आपल्या काही त्याच्यामुळे न्याय मिळेल का ह्याची आम्ही नक्कीच वाट पाहू.